या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. रद्द करा, रद्द करा हिंदी सक्ती, रद्द करा, रद्द करा, रद्द करा हिंदी सक्ती, रद्द करा, रद्द करा, रद्द करा हिंदी सक्ती, रद्द करा. या देवेंद्र फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या देवेंद्र फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या एकनाथ शिंदेचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. रद्द करा, रद्द करा हिंदी सक्ती, रद्द. खाली मुंडी वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या देवेंद्र फडणवीसाचं करायचं काय? अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खाली मुंडी वर पाय. या देवेंद्र फडणवीसाचा करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या सरकारचा करायचं काय? खाली मुंडी वर. आणि पुढे सगळ्यांनी चालत ना, सगळ्यांनी ग्रुप शिवसेना पक्षप्रमुख जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जो मशाल आहे, त्या मशालीच्या रूपानं या हिंदी सक्तीचा GR आम्ही जाळून टाकलेला आहे. हा धगधगता मशाल घेऊन आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचणार आहे. मराठी हिंदीची जी सक्ती या लोकांनी बळजबरीनं करतायत, हे पूर्ण मागे येईपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे. हा घाला आहे महाराष्ट्र धर्मावर, हा घाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर, हा घाला आहे मराठी अस्मितेवर. आणि म्हणून हे आम्ही कदापि सहन करणार नाही. या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती, ज्याला शतको हजारो वर्षाचा परंपरा असलेल्या या महाराष्ट्राला ज्यावेळी या महाराष्ट्रावर मुघलाचं आक्रमण होतं, तरी सुद्धा फारशी आणि हिंदी हे इतर भाषेला सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी या महाराष्ट्रात रुजू दिलं नाही. परंतु रेशीम बागेतलं आदेशानं हे जे चालणारं जे आजचं सरकार आहे, जे RSSचा जो संघाचा अजेंडा आहे गोळकरचा, हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान ही हिंदी भाषा, ह्या अनुषंगानं हा छुपा अजेंडा या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं जे षडयंत्र या देवेंद्र फडणवीस सरकारनं चालू केलेलं आहे, याला सन्माननीय राज साहेबांनी गेल्या 4 महिन्यापासून विरोध केलेला आहे. आज या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती जी पडद्या मागून यायला लागले, जी मराठीची गळचिपी करण्यासाठी, मराठी संस्कृती डुबवण्यासाठी आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्यासाठी जे केंद्र सरकारने राज्य सरकारचं हिंदी भाषिकांना एकत्रित करण्यासाठी आणि हिंदी आणि मराठी वाद लावण्यासाठी जे षडयंत्र केलंय, याला या महाराष्ट्रात थारा लागू देणार नाही. या अनुषंगाने यासाठी जे बाळासाहेबांची जो दोन छावे आहेत, जे राज साहेब आणि उद्धव साहेब या दोघांनी आज या महाराष्ट्राला हात दिलेले आहे की आपण काही करून कुठल्याही परिस्थितीत हिंदी सक्ती होऊ द्यायची नाही. त्यासाठी 5 तारखेला मुंबईत तर महामोर्चा होणारच आहे. परंतु आज सोलापुरातून याची नांदीची सुरुवात झालेली आहे की आज शासनाचा GR आज मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं यांच्या नेतृत्वाखाली जाळण्यात आलेला आहे. आज GR जाळलेला आहे. उद्या तुमच्या या GR जाळलेली राख तुमच्या तोंडाला लावल्याशिवाय मनसैनिक आणि शिवसैनिक गप बसणार नाही. त्यामुळे सरकारने वेळेत सावध झालं पाहिजे आणि ही हिंदी सक्ती रद्द झाली पाहिजे.